रश्मी, काय हो? ताईचा कॉल आलेला. ती म्हणते की तुमच्या लग्नात तुझ्या बायकोला मला भेटता आलं नाही व्यवस्थित. मग ती आता येते भेटायला. मग येऊ दे ना. तसं नाही ग, पण आई पप्पांना जशी तू आवडलीस तशी माझ्या ताईला पण आवडशील ना. त्यात ती थोडीशी फटकळ आहे अगं. टोमणे मारणाऱ्या बायकांपेक्षा ना फटकळ बायका चांगल्याच. फक्त मला जर त्या काही बोलल्या तर ये ताई ये. अरे भाड्यानेच राहायचं होतं तुला तर स्टेशनच्या जवळ बघायचंस ना घर. इथे कशाला बघितलंस एवढ्या लांब? ते ताई अगं, रश्मीचं ऑफिस इथून जवळ आहे ना, त्यामुळे वाटलंच. पाहुण्यांचे घर शोधताना हाल झाले तरी चालतील. काय ग, ताई अहो तुम्ही पाहुण्या कुठे? राहू का मग महिनाभर इथे? ताई आपण चहा पिऊया. आणि ना मी तुझ्या आवडीचा दुधी हलवा पण आणलाय. आणलाय का? बायकोला बनवता येत नाही? तुम्ही रात्री थांबणार असाल तर मी बनवते तुमच्या आवडीची स्वीट डिश. रात्री थांबू? मी पण जाते ऑफिसला. एका स्वीट डिश साठी ऑफिसला दांडी मारू? ताई अगं, ती किती प्रेमाने बोलतीये तुझ्यासोबत. तू का तिला अशी उलट उत्तर देतेयस? जरा नीट बोल तिच्याशी. अहो वा, बायकोचं एवढं कौतुक. लग्नानंतर भाऊ बदलतो ऐकलं होतं. अगदी खरंय. हे सतत बायको बायको करत बसू नकोस. लहानपणापासून बघते मी तुला. अभ्यासात गाढ होतास तो होतासच. आता लग्नानंतर बायकोचा बैल म्हणायला सुरुवात करतील तुला. ताई ताई बास झालं. अहो तुमचा जितका आदर ते करत असतील ना तितका कदाचित कुणीच करत नसेल. तुम्ही येणार म्हणून धावत पळत जाऊन दुधी हलवा घेऊन आले तुमच्यासाठी. ते दिसलं नाही तुम्हाला, पण बायकोची बाजू घेतलेलं लगेच दिसलं. सॉरी ताई, मी चिडून बोलत नाहीये तुम्हाला. त्यांच्यावर तुमचा माझ्यापेक्षा जास्तच अधिकार आहे, पण प्लीज असं बोलू नका ना. आई अगदी बरोबर म्हणाली. काय? लाखात एक सून मिळाली आम्हाला. स्वतःचा अपमान बरोबर पचवला, पण नवऱ्याबद्दल 2 शब्द सुद्धा ऐकू शकले नाही. ताई तू रश्मी, अगं ए वेडाबाई, मस्करी करत होते मी. संकेत, ह्या अशा जमान्यात सोनं मिळालंय तुला. जितकं जपता येईल तितकं जप. हो हो काय हो? चहा घेणार तू? जा आमच्यासाठी चहा घेऊन ये. जा पटकन. बनवतो. आमच्या संकेतला सांभाळा. खूप सुंदर आहे तुमचा जोडा. सुखाने नांदा. बहिणीला बायकोसोबत आनंदी बघितलं आणि एक नवरा म्हणून मी जिंकलो.